पहिले जुने जादूगार होते का आपल्या गावात? आणि मग गावात नेऊन घातले. बर. नाव छापून आलो वाजत होतो. आपल्या गावचं बंगाल पिंपळा नाव कशाने पडलेलं माहिती आहे तुम्हाला? हे बंगालून शिकून आलेले होते म्हणून बंगाल पिंपळा नाव पडलं. बर. तुम्हाला तुम्हाला माहिती का? हा, बंगालच्या विद्या शिकून आले म्हणून बंगाली पिंपळा नाव पडलेलं. जादूगार होते बंगाली म्हणून बंगाल पिंपळा पडलं. माहिती आहे तुम्हाला? नाही का? गावचं बंगाल पिंपळा नाव कशाने पडलेलं माहिती तुम्हाला? नाही का? कशाने पडलं म्हणले? जादूगार आलेले जादूगारांनी त्या लोकांना खेळावाल्याला हरिलं आणि मग तेव्हापासून याचं नाव बंगाली पिंपळा पडलं. आमच्या आधीपासून आहे मागून कोट आमच्या जगतात झाली. तुमच्या अगोदरपासून बंगाल पिंपळा नाव आहे? बर. पहिले जुने जादूगार होते का आपल्या गावात? आणि मग होते का? तुम्हाला आठवतंय का चांगलं? नाही आम्हाला ब्राह्मण जादूगार होते. हा. खेळवाले हरिले तेव्हापासून बंगाली पिंपळा नाव पडलं. कशाने पडलेलं माहिती आहे तुम्हाला? नाही का? आज बंगाल पिंपळा नाव कशाने पडलं माहिती आहे तुम्हाला? बंगालचे लोक आलते त्यांनी हे केलं हा त्याच्यामुळे तेव्हापासून ते बंगालचं म्हणजे जादू तर होती तिकडे. काही माणसं इथरले होते इथं त्यांना ते लोक भारी भरले त्याच्यामुळे ते तेव्हापासून बंगाल पिंपळा नाव बाप्पावाली 5-12 गावात नेऊन घातले. बर. हाराड फिरून हराडावर बर. अजून नाव छापून आलो वाजत होतो. कुठं वाजत ते? मला येईल वाजतो का? वाजत आता काय वाजत होतं झालं ना. हा हा हा. पहिले जाचरच होतं त्यांनी पण झालं असं आहे. गाव छापून चालू होते पण पहिली जादूगार आपलं गाव होतं म्हणायचं बंगाल पिंपळा. तिकडे बर.